नमस्कार. आज 5 वर्षानंतर एक अशी हेडलाईन येत होती की ती सगळ्यांना चक्रावून टाकणारी होती. ती हेडलाईन होती, उद्धव ठाकरेंनी घेतलेली फडणवीसांची भेट. या भेटीमागे वेगवेगळी कारणं आहेत. उद्धव ठाकरे आज नागपूर येथील अधिवेशनामध्ये फडणवीस यांना शुभेच्छा द्यायला गेले, त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे होते, त्यांच्याबरोबर त्यांचे इतर शिवसेनेतील आमदारही होते. आणि आज दोघांची ही जी भेट झाली, ही भेट येणाऱ्या भविष्य काळातील काही गोष्टीची नांदी आहे. आपल्याला असा प्रश्न उभा राहील की ही भेट म्हणजे अचानक झालेली भेट आहे, पण अशी अचानक झालेली भेट नाही. तर ह्या भेटीमागं बऱ्याच गोष्टी, पाठीमागं घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी यास कारणीभूत आहेत. आपण पाठीमागं पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे फडणवीसांवर आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात हल्ला करत होते. अतिशय रागानं आणि बेंबीच्या देठापासून ते फडणवीसांवर हल्ला करत होते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा सूर पूर्ण बदललेला होता. आणि ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी तर घोषित जरी केलेलं नसलं तरी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडलेली होती. आपण बारकाने जर लक्ष केलं तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचं मतदान झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे फडणवीसांवर टीका केलेली नाही. याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी जवळीक वाढत आहे त्याला कारणीभूत ठरणाऱ्या बऱ्याच गोष्टी या पाठीमागील काळामध्ये घडलेल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपाला उद्धव ठाकरेंची गरज आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची गरज आहे. केंद्रातील सरकार चालवण्यासाठी किंवा संसदेमध्ये येणारी जी वेगवेगळी विधेयकं आहेत ती विधेयकं संमत करून घेण्यासाठी, ती विधेयकं पास करून घेण्यासाठी भाजप सरकारला मेजॉरिटीची गरज आहे. आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माननीय चंद्रकांत पाटलांचे एक वाक्य ऐकलं असेल की उद्धव ठाकरे जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनाही भाजपची आता गरज वाटू लागलेली आहे. कारण त्यांच्या लक्षात आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाची जी काँग्रेस आहे राशप, ह्या दोन्ही काँग्रेस कुठल्याही प्रकारचा मेळ लागू देत नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं वर्चस्व मानायला तयार नाहीत. त्यामुळं पाठीमागे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी उद्धव ठाकरेंना किती महागात पडल्या या पूर्ण देशाला माहिती आहे. त्याचा अनुभवही ठाकरेंनी घेतलेला आहे. यापुढे भविष्यामध्ये आपला पक्ष वाचवायचा असेल, आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर भाजप बरोबर जुळवून घेणं हे उद्धव ठाकरेंच्या फायद्याचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आता या 8-15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे वळलेले आपल्याला दिसतील. त्यांनी जी केलेली विधानं आहेत ती विधानं हिंदुत्वाकडे आपल्याला वळलेली दिसतील. त्याचबरोबर त्यांनी आजच लावून धरलेला जो सावरकरांचा मुद्दा आहे आणि त्या सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर सावरकरांच्या मुद्द्यावरून जे बोलले, शिवसेनेचे नेते बोलले असतील किंवा जर कोणी बोलले असतील, या गोष्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा हिंदुत्वाकडे, पुन्हा भाजपकडे खेचण्यात कारणीभूत ठरत आहेत. पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलेलं असेल विधानसभेच्या अगोदरच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची अनेक वेळा भेट झाली होती. आणि या भेटीमागचं खरं कारण होतं की भाजपवर दबाव आणणं. त्या खेळीचा उपयोग एकनाथ शिंदे हे भाजपवर दबाव आणण्यासाठी करत होते. पण विधानसभेचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांना 20 जागा मिळाल्या, काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आणि 10 जागा शरद पवार गटाला मिळाल्या. त्यामुळं शिवसेना आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची जो प्लॅन होता तो प्लॅन विस्कटलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणुका, तसेच राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकेची निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये जशी भाजपला शिवसेनेची गरज आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची गरज आहे, तशीच उद्धव ठाकरेंनाही भाजपची गरज आहे. कारण फक्त काँग्रेस बरोबर जाऊन, राष्ट्रवादी बरोबर जाऊन उद्धव ठाकरेंचा पक्ष वाढणार नाही. तर उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर जुळून घ्यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय त्यांचा पक्ष वाढीस लागणार नाही. त्याचबरोबर भाजपच्याही अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळं भाजपला उद्धव ठाकरेंची गरज आहे. हिंदुत्ववादी जो पक्ष आहे त्या पक्षाची गरज आहे. पुढे काही बरीच विधेयक संमत करून घ्यायची, बरेच कायदे पास करून घ्यायचे. वक्फ बोर्डामध्ये जे अमेंडमेंट आहे त्याबद्दलचा जो कायदे मंडळात आज सध्या आहे, या गोष्टीही भाजपला पास करून घ्यायच्यात. त्यामुळे भाजपला शिवसेनेची गरज आहे. पाठीमागील आपण 8-10 दिवसाखाली जर पाहिलं तर शरद पवार, अजित पवार हे त्याच्या वाढदिवसा दिवशी, शरद पवारांच्या वाढदिवशी एकमेकांना भेटले. पण त्याचबरोबर अदानीच्या घरी त्यांची जी भेट झाली त्या भेटीमागचं कारणही म्हणजे लपून राहिलेली नाहीत. त्यामध्ये शरद पवार यांना सत्तेत सहभागी करून घेण्याच्या मोठ्या प्रमाणात हालचाली चालू झालेल्या आहेत. याची आवश्यकता असण्याचं कारण म्हणजे संसदेमध्ये भाजपला जे संख्याबळ आवश्यक आहे ते संख्याबळ सध्या त्या प्रमाणात नाही. त्यामुळं इतर पक्षांच्या भरोशावर भाजपला विधेयक संमत करून घेता येत नाही. त्यासाठी त्यांना आपल्याबरोबर एनडीएमध्ये पक्ष खेचून आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे राजकारण होते की उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडील जास्तीत जास्त माणसं एनडीएकडे यावीत किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपकडे यावा, भाजप बरोबर यावा, महायुतीमध्ये यावा, यासाठी प्रयत्न करण्याचं कारण म्हणजे फडणवीसांचं जे बेरजेचं राजकारण आहे ते बेरजेचं राजकारण या मागील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर फडणवीसांना येणाऱ्या काळामध्ये सध्या जरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले असले तरी त्यांचं नाव केंद्रस्थानी राहिलेलं आहे. ते पंतप्रधान पदाचे केंद्रस्थानी त्यांचं नाव राहिलेलं आहे. आणि पुढील काळ सुकर करण्यासाठी फडणवीस हे सध्या बेरजेचं राजकारण करत आहेत. या आणि अशा गोष्टीमुळं फडणवीस एक एक टप्पा पार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये फडणवीस केवळ उद्धव ठाकरे यांना जवळ करणार नाहीत, त्याचबरोबर ते इतर पक्ष जे आहेत इतर पक्षांनाही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या महायुतीमधील जे इतर घटक पक्ष आहेत त्यांना जरी मंत्रिपद देण्यात आलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळी अध्यक्षपद किंवा वेगवेगळी महामंडळ देऊन त्यांना इतर पक्षांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि हे करत असताना फडणवीसांचे टार्गेट आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती बळकट व्हावी, एनडीए बळकट व्हावा आणि त्या आधारे फडणवीसांचा पुढचा मार्ग सुकर व्हावा. या गोष्टीसाठी फडणवीस बेरजेचं राजकारण करत आहेत. त्याबद्दल आपलं काय मत आहे ते आपल्या कमेंटमध्ये राईट डाऊन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.